त्यांना ऑप्शन राहील की तुम्ही एक तर व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या किंवा मग तुम्ही जे काय स्वतःहून रिझाईन करा, आम्ही तुम्हाला चांगले बेनिफिट्स देऊ, असं कंपनी त्यांना सजेस्ट करू शकते. कारण इतक्या एम्प्लॉईजला कंपनी ठेवू शकत नाही. ऑलरेडी कंपनी लॉसमध्ये आहे, त्याच्यानंतर परत लॉसमध्ये जाईल आणि मग इतक्या एम्प्लॉईजला ॲडजस्ट करणं होणार नाही. तर ही अशी सिच्युएशन येऊ शकते मित्रांनो. ही नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय, जो जे काही इलेक्ट्रिकल फील्डमधले आहे किंवा जे आता सध्या जॉब करत आहेत इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये किंवा पॉवर सेक्टरमध्ये किंवा डिस्कॉम कंपनीमध्ये, महाराष्ट्र असेल किंवा तुमच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये असेल, किंवा मग जे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स किंवा इलेक्ट्रिशियन वगैरे, टेक्निशियन वगैरे, किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये ज्यांना रिक्रुटमेंटसाठी जे वाट बघत आहे किंवा ज्यांना तिथे जॉईन व्हायचं आहे किंवा मग ते प्रयत्न करत आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी, त्या सगळ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, कुठेच काही मध्ये सोडू नका. पूर्ण व्हिडिओ नीट ऐका, व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सगळं समजून सांगितलं जाणार आहे. इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिलबद्दल, इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल किंवा अमेंडमेंट ॲक्ट हे जे आहे, हे आता सध्या 1-2 वर्षापासून जास्त फोर्सफुली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. काही त्यांनी कारणं सांगितलेले आहेत की कशामुळे ते इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आणण्याचा प्रयत्न ते करत आहे आणि त्याचे फायदे काय वगैरे ते त्यांच्याकडून सांगत आहे. परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते का आणण्यात येत आहे याचं आपण आधी बघू. त्याच्यानंतर त्या इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आणल्यानंतर काय होईल किंवा त्यांचं काय म्हणणं आहे गव्हर्नमेंटचं किंवा त्या कमिटीचं किंवा जे काही वरिष्ठ यांनी डिसिजन घेतलेलं आहे त्यांचं काय म्हणणं ते बघू. आणि त्याचा इफेक्ट जो होईल म्हणजे रिक्रुटमेंटमध्ये किंवा मग जे आता MSCB एम्प्लॉईज आहे किंवा महावितरणचे एम्प्लॉईज आहे महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही डिस्कॉमचे एम्प्लॉईज आहे, त्याच्यावर त्याचा काय इफेक्ट होईल याचंसुद्धा आपण आज डिस्कशन करू. थोडाफार व्हिडिओ मोठा होईल, परंतु कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट ऐका. मित्रांनो बघा, इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल हे कसं आहे की याच्यामध्ये डिस्कॉम कंपनी जे आहे, म्हणजे तुम्हाला आधी पार्श्वभूमी सांगतो की जनरेटिंग पॉवर प्लांट नंतर ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे ट्रान्सको कंपनी, त्यानंतर डिस्कॉम कंपनी, असं एक पूर्ण ती सप्लाय चेन आहे. म्हणजे बघा, जनरेटिंग पॉवर प्लांट जे काही जेन्कोच्या कंपनी असतात किंवा जेन्को रिलेटेड जे आहे त्याच्यामध्ये काही प्रायव्हेटसुद्धा आहे, काही गव्हर्नमेंटसुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये ते पॉवर जनरेट करतं, एनर्जी जनरेट करतं. त्यानंतर ते ट्रान्समिशन सिस्टीमद्वारे किंवा ट्रान्सको कंपनीद्वारे, आपली जी महाराष्ट्रातील ट्रान्सको कंपनी आहे त्याच्याद्वारे ती एनर्जी ट्रान्समिट केली जाते डिस्ट्रीब्युशन सेंटरला किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीमपर्यंत ती आणली जाते. 132 kVच्या खाली जे असतात, जसं 33 kV, 132 kV, 33 kV, 11 kV, त्यानंतर रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा इंडस्ट्रियल कमर्शियल एरियामध्ये ती पाठवण्यात येते, एजीला पाठवण्यात येते. अशी एक पूर्ण ती सायकल असते. त्याच्यामध्ये जे जनरेटिंग स्टेशन आहे किंवा जनरेटिंग पॉवर प्लांट आहे, जे आपल्या जेन्कोचे आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये 30 वर्ष आधी म्हणजे साधारण 1990च्या दशकामध्ये प्रायव्हेट जे पार्टीज आहे किंवा प्रायव्हेट कंपनीज आहे, प्रायव्हेट जे काही ऑर्गनायझेशन आहे, त्यांना एंट्री देण्यात आली होती. आता तुम्ही बघू शकता की महाजेनको आपल्या महाराष्ट्रातले एक जनरेशन कंपनीज आहे किंवा जनरेशनचे पॉवर प्लांट आहे. त्याच्या व्यतिरिक्त टाटा, रिलायन्सचे सुद्धा आहे. त्याच्यामुळे तिथे ऑलरेडी ते इन्क्लूड झालेलं आहे प्रायव्हेट सेक्टर. परंतु डिस्कॉम सेक्टरमध्ये ते आतापर्यंत झालेलं नव्हतं. परंतु 2014पासून म्हणजे जे काही गव्हर्नमेंट चेंज झालं तेव्हापासून 2014पासून त्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. 14मध्ये प्रयत्न झाला, 18मध्ये प्रयत्न झाला, आता 20मध्ये, 21मध्ये, आता 22मध्ये परत प्रयत्न होतो आहे. काही युनियन्सच्या आणि काही फार्मर्सच्या असोसिएशन जे काही युनियन्स आहे किंवा ज्या संघटना आहे ते विरोध करत आहे. परंतु त्यामध्ये अतिशय जास्त त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, कारण की त्यांची नीतीच ती आहे. तुम्हाला परत सांगतो की त्यांची नीतीच ती आहे, प्रायव्हेटायझेशनची नीती आहे. BSNL सारखीच परिस्थिती आता MSEDCLची किंवा महाराष्ट्र डिस्कॉम कंपनीची होणार आहे किंवा ऑल ओव्हर इंडियातल्या ज्या डिस्कॉम कंपनीज आहेत त्यांची होणार आहे. तर त्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आहे हे डिस्कॉम सेक्टर रिलेटेड आहे. डिस्कॉम सेक्टरवर त्याचा इफेक्ट होणार आहे आणि मोठा इफेक्ट होणार आहे. तर आधी आपण बघू की त्यांनी इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आणायचं त्यांनी का ठरवलेलं आहे, आपण त्याबद्दल बघू. आता आपण बघू की डिस्ट्रीब्युशन कंपनी जे आहे त्याचं आपण थोडंफार रेकॉर्ड बघू किंवा काय तिथे का लॉसेस आले किंवा ते का मागे पडली किंवा त्याच्यामध्ये का गरज पडली हे आणायची. जे काही डिस्ट्रीब्युशन कंपनीज किंवा डिस्कॉम कंपनीज ज्या तोट्यात आहे ते कशामुळे आहे. बघा, आपल्या पूर्ण भारतामध्ये 56 पैकी साधारण 36 ज्या डिस्कॉम कंपनी आहे त्याच्यामधले जे लॉसेस आहे किंवा लॉस जो आहे म्हणजे फायनान्शियल लॉस आपण म्हणू शकतो, तो 32,900 करोड. ठीक आहे, 32,900 करोडचा हा लॉस आहे, फायनान्शियल लॉस. त्यानंतर लोन जे आहे आपल्या याच्यामध्ये डिस्कॉम कंपनीजवर जे लोन आहे ऑल ओव्हर इंडियामधलं ते आहे 90,000 करोडचं. ठीक आहे, म्हणजे हा आकडे खूप मोठे आहेत मित्रांनो. लोनचं कसं असतं मित्रांनो की जे जनरेटिंग पॉवर प्लांट आहे, ते जनरेटिंग पॉवर प्लांट एनर्जी जनरेट करते.
त्यांना ते कोणताही रेट ठेवू शकतात, म्हणजे कोलच्या रेटनुसार किंवा त्यांना जे काही इनपुट जे मिळालं आहे त्याचे जे रेट असतात, इनिशियल कॉस्ट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानुसार त्याचे रेट ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल युनिटचं रेट असेल, पर युनिटचं रेट असेल, एनर्जीचं ते 5 रुपये असेल ते 7 रुपये 8 रुपये कधी करू शकतात, त्यांना वाटलं ते करू शकतात, त्याच्यावर कोणतं रिस्ट्रिक्शन नसते. परंतु ज्या डिस्कॉम कंपनीज असतात त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन राहते की तुम्ही जे गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन ठेवते की तुम्ही 7 युनिट किंवा 6 युनिटच्या वर रेट ठेवू शकत नाही. पर युनिटचं 6 रुपीज पर युनिट असं रेट ठेवू शकता किंवा त्याच्यावर जे काही असेल ते त्याच्यामध्ये त्यांच्या मनाने ते वाढवू शकत नाहीत. त्याच्यामुळे काय होते की सपोज इलेक्ट्रिसिटी त्यांना विकत घ्यावं लागत असेल 10 रुपयांनी, त्यांना विकावं लागते 7 रुपयांनी, आणि 3 रुपयाची जी तफावत आहे त्याचं फंडिंग किंवा फायनान्स जे सपोर्ट करते ती करते गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटवर त्याचा लोड येतो. त्याच कारणामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथे डिस्कॉम कंपनीजमुळे गव्हर्नमेंटवर लोड येत आहे, गव्हर्नमेंटचा तिथे नुकसान होत आहे किंवा जे काही फायनान्शियल त्याचा लॉस होत आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे कारण इथे दिलेले आहेत. आपण हा लॉस बघितला. त्यानंतर बघा, पॉवर जनरेटिंग स्टेशन जे असतात किंवा पॉवर जनरेटिंग कॅपॅसिटी जी आहे पूर्ण आपल्या इंडियामधली ती आहे 383 गीगावॅट. ठीक आहे, ही आहे पॉवर जनरेटिंग कॅपॅसिटी, अतिशय जास्त आहे. त्यानंतर आपली पॉवर डिमांड जी आहे ती आहे 200 गीगावॅट, जी कंपॅरेटिव्हली अतिशय कमी आहे. साधारण 183 गीगावॅटचा डिफरन्स आहे. म्हणजे आपली कॅपॅसिटी भरपूर जास्त आहे, कुठेच काहीच प्रॉब्लेम यायला नको. परंतु जो काही आता प्रॉब्लेम येतो आहे किंवा मग जे कंझ्युमर एंडपर्यंत जो सप्लाय जाते किंवा जी एनर्जी जाते त्याच्यामध्ये आणि हे जे जनरेशन हे आहे एनर्जी आहे त्याच्यामध्ये अतिशय जास्त डिफरन्स आहे. हा जो डिफरन्स आहे कशामुळे मित्र, लॉसेस इन सप्लाय चेन. सप्लाय चेन मॅनेजमेंट हे कोणत्याही बिझनेसमधला हार्ट आहे किंवा मग त्याच्यामधला एक मेन पार्ट आहे. सप्लाय चेन जर मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल ना तर कोणताच बिझनेस जास्त चालू शकत नाही किंवा प्रॉफिटमध्ये जाऊ शकत नाही. इथे सुद्धा तसंच झालं आहे. याच्यामध्ये काय आहे की जनरेटिंग पॉवर स्टेशन हे चांगलं वर्क करत आहेत. इथे 383 गीगावॅटचं हे करत आहे, 200ची आपली डिमांड आहे. परंतु तरीसुद्धा जे लॉसेस होत आहेत ते होत आहे डिस्कॉममध्ये. त्यामुळे यावर फोकस करण्याची गरज आहे. डिस्कॉम कंपनीज जे आहे त्याच्यामध्ये लॉसेस होत आहे किंवा मग ते ट्रान्समिशन जिथून जनरेटिंग पॉवर प्लॅन्टच्या नंतर जे ट्रान्समिशन लाईन असते तिथेसुद्धा लॉसेस होतात. त्यानंतर सगळ्यात जास्त लॉसेस होतात डिस्कॉम सेक्टरला. जे काही आपण म्हणतो की एनर्जी ट्रान्समिट झाल्यानंतर जे काही डिस्कॉम सेंटरला किंवा डिस्कॉम कंपनीजकडून जे काही एनर्जी वाहून गेले जाते त्याच्यामध्ये लॉसेसचे प्रमाण भरपूर आहे. लॉसेसचे प्रमाणमध्ये जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते इकडून तिकडे, जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर जेव्हा ते ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये लॉसेस म्हणजे ते ॲक्च्युली ऑब्वियस आहे, त्याच्यामध्ये होणारच आहे लॉसेस. त्यानंतर कंझ्युमर एंडला भरपूर लॉसेस होतात. बिलिंग व्यवस्थित होत नाही. बिलिंगमध्ये अतिशय जास्त प्रॉब्लेम असतात. काही वर्षापूर्वी बिलिंग MSCB करायची, आता बिलिंग ही थर्ड पार्टीकडे दिलं जातं. म्हणजे बिलिंग जे आपल्या घरी बिल येतं त्याचं ते थर्ड पार्टीकडे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडे दिलं जातं आणि ते हलगर्जीपणा करतात. बिलिंग व्यवस्थित होत नाही. कंझ्युमर एंडला चुकीचं बिलं जातात आणि त्यानंतर बिलिंगच्या कंप्लेंट हा अतिशय जास्त आहे. महाडिस्कॉममध्ये तरी सांगतो, महाडिस्कॉममध्ये बिलिंगच्या कंप्लेंट्स अतिशय जास्त आहे. परंतु महावितरणचा किंवा MSEDCLचा जो स्टाफ आहे यावर जास्तीत जास्त प्रयत्न करून हे जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. परंतु ही जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम इतकी गोंधळलेली आहे त्याच्यामुळे हा बिलिंगचा लॉस सहन करावा लागतो कंपनीला आणि स्वतः एम्प्लॉईला तिथे ते क्लिअर करावं लागतं सगळ्या गोष्टी. जे काही आहे कंझ्युमर एंडला पण त्याचा त्रास होतो, म्हणजे कंझ्युमरला त्याचासुद्धा त्रास होतो. त्यानंतर आहे थेफ्ट हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच्यामुळे जास्तीत जास्त लॉसेस होतात आणि कंपनीचंसुद्धा नुकसान होतं. ग्रामीण भागामध्ये आणि काही स्पेसिफिक सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये थेफ्टचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे, खूप जास्त लेवलला आहे. त्याच्यामुळे लॉसेस तर जास्त होतातच. म्हणजे जे काही तुम्ही एनर्जी जे काही हे देत असते म्हणजे डिस्कॉम कंपनी कंझ्युमरला देते तर त्याच्या बेनिफिटमध्ये त्याला जे काही आउटपुट आहे ते अतिशय कमी मिळतं, पैशाच्या स्वरूपामध्ये अतिशय कमी मिळतं. त्याच्यामुळे हा लॉस खूप मोठा आहे, थेफ्टचा लॉस. त्याच्यासाठी MSEDCL वारंवार प्रयत्न करत आहे. MSEDCL किंवा स्टेट गव्हर्नमेंट जी आधीची गव्हर्नमेंट होती त्याबद्दल बोलतो आहे, त्यांनी अतिशय जास्त प्रयत्न केलेले आहे की ही कंपनी प्रायव्हेटमध्ये जायला नको. कारण की त्यांनी म्हणजे युद्ध पातळीवर काम केलेलं आहे. आतापर्यंत वसुलीचं काम असेल, थेफ्ट डिटेक्शनचं काम असेल किंवा मग लॉसेस कमी करण्याचे जे काही हायर ऑफिशियल्स जे प्रयत्न करतात, म्हणजे एक्झिक्युटिव्ह अँड अबोव जे प्रयत्न करतात, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग असतं, त्यांचं मॅनेजमेंट असते आणि इम्प्लिमेंटेशन हे खालीच करावं लागतं म्हणजे टेक्निशियन आणि इंजिनियर्स लेवलला. त्यांनी अतिशय जास्त प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पण MSEDCLच्या एम्प्लॉईला दोष देतो किंवा त्यांना म्हणतो. परंतु कसं आहे की MSEDCLचे जे एम्प्लॉई जे वर्क करू शकतात ना ग्रामीण भागामध्ये, पावसाळी एरियामध्ये, हिली एरियामध्ये किंवा जे काही जिथे सेन्सिटिव्ह म्हणजे अक्षरशः लिटरली मार खावा लागतो, लिटरली लोक अंगावर येतात बिलाची वसुली करायला गेले किंवा मग अतिशय बाकीच्या कंप्लेंट असेल कोणाची काही असेल, हे चुकीचं अतिशय चुकीचं आहे. बाकी जे प्रायव्हेट कंपनीज आहे ना ते रुरल एरियामध्ये हिली एरियामध्ये काम करू शकत नाही, ते फक्त MSEDCLचे एम्प्लॉईज वर्क करू शकतात. ठीक. पुअर इन्फ्रा म्हणजे बघा
इन्फ्रा म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही आपण सिस्टीम बघतो आपल्या आजूबाजूला, जे काही ट्रान्सफॉर्मर्स आहे, मोठमोठे ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर 63 केव्हीचे असतात, 100 केव्ही असतात, कुठे कुठे 200 केव्ही असतात अर्बनमध्ये. आणि प्लस त्याचं मेंटेनन्ससुद्धा असतं, म्हणजे जे जुने आहेत समजा. आणि त्यानंतर आपली जी लाईन असते LT लाईन त्याला म्हणतो, लो टेन्शन लाईन, हाय टेन्शन लाईन, 11 केव्ही लाईन आपण मोठी लाईन म्हणतो. तर हे सगळे जुनं झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे बघा 1960 पासूनची ही लाईन आहे अंदाजे. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत 60 वर्ष त्याला झालेली आहे, 60 वर्ष प्लस झालेले आहे. तर विचार करा ती सिस्टीम किती एक झाली असेल. म्हणजे पुअर इन्फ्रा जो आहे ना, त्याच्यामुळे सुद्धा लॉसेस होतात, त्याच्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे जे आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय देऊ शकत नाही कंपनी कन्झ्युमरला. म्हणजे याच्यामध्ये कंपनीची चुकी आहे असं आपण म्हणू शकत नाही, परंतु वरचे जे मॅनेजमेंट आहे किंवा वरून जे फंडिंग करतं त्याचीसुद्धा चुकी आहे असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली तसं सांगता येणार नाही, परंतु पुअर इन्फ्रा किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सबस्टेशनची कंडिशन वाईट आहे. तुम्ही असं DTC बघितलं असेल, DTC म्हटल्यापेक्षा ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल जवळचं, तर ग्रामीण एरियामध्ये तर ते सगळे डिस्ट्रिब्युशन बॉक्स ओपन असतात, तिथे फ्यूजसुद्धा नसतात किंवा कुठल्याच प्रकारचं काही व्यवस्थित अरेंजमेंट नसते, तिथे शॉकसुद्धा लागू शकतो. पुअर कलेक्शन इफिशियन्सी किंवा पुअर कलेक्शन म्हणजे काय मित्रांनो, जे काही आपण आता म्हणजे बिलं येतात आपल्याला, ठीक आहे, त्यानंतर आपण बिल पेड करतो. तर काही एरियामध्ये जिथे थोडंफार सिटी एरिया आहे किंवा पुणे मुंबई आहे किंवा आता माझ्या माहितीप्रमाणे पुणे मुंबई, त्यानंतर कोकणातला रायगडचा भाग किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग, इथे ॲडव्हान्समध्ये पेमेंट केल्या जाते किंवा व्यवस्थित पेमेंटचं बिलचं पे केल्या जाते. परंतु काही ठिकाणी ग्रामीण भागात आहे, जसं विदर्भ वगैरे आहे किंवा मग काही एकदम लातूर, नांदेड वगैरे किंवा मराठवाडा वगैरे किंवा जळगाव वगैरे ह्या पट्ट्यामध्ये कसं असतं मित्रांनो, की तिथे खूपदा जावं लागते कन्झ्युमरच्या घरी, तेव्हा ते बिल पे करतात. त्यांना हे कळत नाही की आज महावितरण आहे म्हणून एवढं सोय मिळत आहे, 1-2 महिने ते लेट बिल भरतात. परंतु जेव्हा हे प्रायव्हेटमध्ये जाईल तेव्हा त्यांना प्रीपेड घ्यावं लागेल, प्रीपेड मीटर घ्यावं लागेल अशा एरियामध्ये. आणि मग त्यांना पैसे भरल्याशिवाय पेमेंट हे नाही मिळणार, इलेक्ट्रिसिटी मिळणार नाही. मग ती इलेक्ट्रिसिटी 5 रुपये युनिटची असो की 15 रुपये युनिटची असो, त्यांना ते घ्यावं लागेल. याचा भान अजूनही ठेवा, अजूनही वेळ गेले नाही आहे. कलेक्शन इफिशियन्सी आहे, लोक बिलं भरत नाही. काही ठिकाणी व्यवस्थित आहे, परंतु काही ठिकाणी लोकांना खूप म्हणजे त्यांच्या घरी जाऊन 2-2दा म्हणून बिल भरत नाही, तरी तो त्या एम्प्लॉईच्या अंगावर येतो किंवा 1च महिना झाला आणि तुम्ही आमच्या घरी कशाला आले. अरे तू बिल व्यवस्थित भर ना बाबा, आम्ही कशाला तुझ्या घरी येऊ. MSEDCLचे एम्प्लॉई कशाला तुझ्या घरी येतील. तू व्यवस्थित बिल भरलं तर तुझ्यासाठी पण चांगलं आहे, ते शेवटी पैसे तर भरणंच आहे तुला, ठीक आहे. पुअर कलेक्शन इफिशियन्सी हे एक कारण आहे. त्यानंतर लॉसेस ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लॉसेस भरपूर आहे. थेफ्टमध्ये जास्त लॉसेस होतात आणि बाकी जे आपण एनर्जी ट्रान्समिट करतो त्यामध्ये लॉसेस होतात. काही ठिकाणी थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही कारण असतं, त्याच्यामुळे लॉसेस होतात. आणि सबसिडी म्हणजे एजी कन्झ्युमर जे आहे त्यांना खूप जास्त सबसिडी देण्यात आली आहे गव्हर्नमेंटकडून. 2020मध्ये कोरोना आला आणि त्याच पिरियडमध्ये काय झालं की अतिशय वाईट परिस्थिती झाली. अनाऊन्समेंट करून दिली की आता बिल माफ होईल, 6 महिने म्हणजे बिल भरायची गरज नाही. पण शेवटी काय झालं की 6 महिने 8 महिने ते बिल माफ झालं, 1 वर्ष माफ झालं, परत त्यांना 1 वर्षाचं बिल एकदम भरावं लागलं आणि सगळा लोड आला महावितरणवर. तर याच्यामध्ये बघा, जर हे झालं किंवा बिल पास झालं, सध्या ते स्टँडिंग कमिटीमध्ये आहे. कारण की कसं आहे की हे 2 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे, युनियन लेवलवर अपोज होत आहे. त्या अपोजला बघून त्यांनी सध्या ते स्टँडिंग कमिटीमध्ये ठेवलेलं आहे बिल किंवा दिलं आहे. तिथे ते एक्झामिन होईल, व्यवस्थित चेक होईल, त्यानंतर ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अप्रूव्ह करण्यात येईल. बघा डिस्कॉम कंपनीचं म्हणजे बघा, त्यानंतर जेव्हा ते पास होईल त्यानंतर डिस्कॉम कंपनीमध्ये कॅरिएज आणि ऑपरेशन्स असे 2 पार्ट होतील. कॅरिएजमध्ये एनर्जीचं वहन म्हणजे ट्रान्समिशन, त्यासाठी एक वेगळ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात येईल किंवा वेगळ्या कंपनीला देण्यात येईल, काम देण्यात येईल. आणि ऑपरेशन्स म्हणजे आपल्या कन्झ्युमर एंडपर्यंत जी इलेक्ट्रिसिटी जाते तिथलं भाग पाहण्यासाठी तिथले कन्झ्युमरला वेगळं देण्यात येईल, म्हणजे कंपनीला वेगळ्या कंपनीला काम देण्यात येईल, असं ऑपरेशन्स राहील, ठीक आहे. हे 2 याच्यामध्ये ते डिवाईड होईल काम. कन्झ्युमरला आम्ही फोकस केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचं अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय देणं, 24/7 पॉवर सप्लाय देणं किंवा त्याचे जे कंप्लेंट रिड्रेसल आहे, म्हणजे कंप्लेंट ज्या येतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स येतात ते लवकर त्यांचे सॉल्व्ह होत नाही कन्झ्युमर्सचे वगैरे सध्याच्या कंडिशनमध्ये, तर ते पुढे सॉल्व्ह होतील, त्यांना व्यवस्थित फोकस करण्यात येईल. आणि तसं त्यांना प्रायव्हेट कंपनीलासुद्धा इन्स्ट्रक्शन देण्यात येईल, तुम्ही प्रायव्हेट कंपनीला हे सुद्धा करू शकता, म्हणजे त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकता, त्यांच्यामध्ये कोर्टात जाऊ शकता त्यांच्या विरुद्ध वगैरे, असे सुद्धा प्रोव्हिजन देण्यात येतील असं यांना म्हणतं आहे. कन्झ्युमरला जास्तीत जास्त फॅसिलिटी देण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे नवीन जी कंपनी आहे, जसं टाटा रिलायन्स आहे किंवा मग आपलं टोरंट आहे, म्हणजे तेच सेम समजा. आणि बाकीचे जे कंपन्या आहेत जसं आता अदानी वगैरे सुद्धा येऊ शकतात आणि बाकीसुद्धा भरपूर कंपन्या असतात. मागे नागपूरमध्ये स्पॅनकोला एक काम दिलं होतं, हे असे भरपूर आहे. तर त्यांना ते ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे नवीन बिझनेस, ते तिथे बिझनेस चालू करू शकतात. किंवा समजा आता फॉर एक्झाम्पल पुणेमध्ये म्हणजे BSNLचं जसं झालं ना, BSNLच्या जेव्हा प्रायव्हेटमध्ये गेलं किंवा तसे जे त्यांच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला इन्क्लूड करण्यात आलं, त्यानंतर आलं एअरटेल आलं, त्यानंतर जिओ आलं, वोडाफोन आलं, आयडिया आलं. ॲक्च्युली त्या खूप आधीपासून सुरू होतं, पण त्यांचं प्रमाण नंतर वाढलं, ठीक आहे. तर असंच प्रकार हा इथे होणार आहे. म्हणजे
याच्यामध्ये जे प्रायव्हेट कंपनीज आहे त्यांना एंट्री मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुण्यामध्ये, समजा तुम्ही पुण्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, तर तुम्हाला पुण्यामध्येच तुम्हाला MSCDCLचे सप्लाय राहील. तिथे तुम्हाला एखादा अदानीचाही राहील, एखादा टाटाचा राहील, एखादा रिलायन्सचाही राहील. असे 5-7 कंपन्यांचे तुम्हाला सप्लाय राहील. तुम्हाला चॉईस राहील की तुम्ही हे घ्यायचं की ते घ्यायचं, कुठला सप्लाय घ्यायचा. जे व्यवस्थित सर्व्हिस देतात त्याचा सप्लाय तुम्ही घ्यायचा. ॲक्च्युली ही गोष्ट चांगली आहे, मान्य करावं लागेल, कारण की ही गोष्ट चांगली आहे, याला काही वाईट नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला डिसएडव्हान्टेज सांगतो, म्हणजे पूर्ण पॉईंट सांगेल मी तुम्हाला, लक्षातच येईल सगळं. ठीक आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे नवीन कंपनीला किंवा नवीन प्रायव्हेट कंपनीला जर यायचं असेल, त्यांना बिझनेस करायचा असेल, त्यांच्यासाठी इझी राहील आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर ग्रीन पॉवर एनर्जी म्हणजे कसं सोलर रिलेटेड आहे किंवा आपलं रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे, त्यावर जास्त भर देणार आहे. त्यामुळे पोल्युशनचे प्रमाण कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर मोनोपोली संपेल. म्हणजे मोनोपोली म्हणजे जे काही सध्या महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा स्टेट डिस्कॉम कंपनी जी मोनोपोली आहे, म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये MSCDCL जास्त आहे, तर त्यांची मोनोपोली संपेल आणि प्रायव्हेट प्लेयर्सला इथे एंट्री मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सर्व्हिस चॉईस करू शकता, जिथे लागेल तिथून त्याची सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता, म्हणजे याची डिस्ट्रीब्युटरची. ठीक आहे. अलाविंग मल्टिपल डिस्ट्रीब्युटर्स हा एक पॉईंट आहे महत्त्वाचा. तेच मी तुम्हाला सांगितलं, ते मल्टिपल डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे जसं आता MSCDCL आहे, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये असता किंवा तुम्ही ज्या सिटीमध्ये राहाल, फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये आहे किंवा अमरावतीमध्ये, तर तुम्हाला तिथेच MSCDCLची इलेक्ट्रिसिटी मिळेल. तुम्हाला जर वाटलं की MSCDCLची व्यवस्थित नाही आहे, हे खूप पॉवर कट होतो आहे, इथे तुम्हाला त्रास होतो आहे किंवा मग बिलिंग जास्त येतं किंवा काही कंप्लेंट असली की तुम्ही तिथून ते सप्लाय तुमचं कट करायचं ॲप्लिकेशन ते कट करता. तुम्ही रिलायन्सचा पॉवर घ्यायचा, टाटाचा पॉवर घ्यायचा किंवा तिथे अप्लाय करून तुम्ही तिथे प्रायव्हेट सेक्टरचं तुम्ही इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. 24/7 सप्लाय असं त्यांचं म्हणणं आहे की अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय राहील, म्हणजे इंटरप्शन राहणार नाही. 24/7 म्हणजे पूर्ण 7ही दिवस आणि पूर्ण 24 तास तुम्हाला सप्लाय राहील. कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. असं रिस्ट्रिक्शन ते प्रायव्हेट कंपनीवर करतील की तुम्हाला सप्लाय, आणि थोडा जर तरी प्रॉब्लेम असला तरी तुम्ही कंप्लेंट करू शकता. कंप्लेंट जर सॉल्व्ह झालं तर ठीक आहे, तुम्ही त्यात कोर्टातसुद्धा तुम्ही त्यांना खेचू शकता, असं यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच त्यांनी RTE दिला आहे. सांगतो तुम्हाला पुढे. लो टॅरिफ राहील म्हणजे तुमचं जे एनर्जीचं जे पर युनिट रेट आहे, जसं आता आपण ₹3 ₹4 आहे, परंतु ते 6-7 पर्यंत पडतं सगळं टॅक्सेस वगैरे धरून. तर हे लो टॅरिफ राहील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. की लो टॅरिफ राहील. तुम्हाला जे काही नवीन जे कंपनीज आहे किंवा जे काही प्रायव्हेट कंपनीज आहे, तर ते लो टॅरिफ राहील. ऑब्व्हियसली कसं असतं, जर आपण सायकोलॉजिकली पाहिलं, जर कॉम्पिटिशन वाढली तर रेट कमी ठेवायचा प्रयत्न करतो, असं यांचं म्हणणं आहे. की जर कॉम्पिटिशन वाढली, MSCDCLला फाईटमध्ये 2-3 कंपन्या आणखी आल्या, तर MSCDCL रेट कमी करेल आणि बाकी कंपन्या रेट कमी करते. तुम्हाला जिथून वाटतं तुम्ही ते घेऊ शकता, जे कमी वाटते ते घेऊ शकता. ठीक आहे. तर हे एक थोडंफार इथे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जर झाली तर. हे 2-3 पॉझिटिव्ह गोष्टी आहे याच्यामध्ये. त्यानंतर राईट टू इलेक्ट्रिसिटी, जसं राईट टू इन्फॉर्मेशन असतं, म्हणजे आपण माहितीचा अधिकार ज्याला म्हणतो, तसं राईट टू इलेक्ट्रिसिटी राहील. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला, काही अडचण वाटली किंवा काही तुम्ही माहिती अधिकारामध्ये देऊ शकता की आम्हाला असं आहे, तर हे कशामुळे करण्यात आलं, आमच्या एरियातली लाईन इतकी काय जाते किंवा मग का तुम्ही शटडाऊन घेताय, का तुमचं लोड शेडिंग घेताय किंवा काय, ते सगळं विचारू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे अधिकार तिथे राहतील, म्हणजे ते म्हणतात ना, कायद्याचे अधिकार तुम्हाला राहतील. त्यानंतर प्रीपेड मीटर्स, हे जर झालं तर याच्यामध्ये बघा, जिथे लॉसेस जास्त आहे, ज्या एरियामध्ये लॉसेस जास्त आहे किंवा जिथे इलेक्ट्रिसिटीची चोरी जास्त होते, जिथून कलेक्शन कमी आहे, तिथे प्रीपेड मीटर्स बसवण्यात येतील. काही एरियामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एकदम होणार नाही, तर काही एरियामध्ये प्रीपेड मीटर बसवण्यात येतील. त्यामध्ये त्यांना प्रीपेड मीटरमध्ये आधी पैसे भरावे लागेल आणि मग त्यांना इलेक्ट्रिसिटी त्यांच्या घरापर्यंत मिळेल. असं प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना ते हे करावं लागेल, पेमेंट करावं लागेल, हे प्रीपेड मीटरसाठी. आणि जे एरियामध्ये वसुली चांगली आहे, म्हणजे तिथे कलेक्शन चांगलं आहे, लोक बिल व्यवस्थित पे करतात, थेफ्ट नाही आहे, म्हणजे चोरी नाही आहे, कुठल्याच प्रकारची चोरी तिथे होत नाही, अशा ठिकाणी तिथे जे आता सध्या सिस्टम सुरू आहे तेच चालू ठेवते. ते जे युनियन लेवल आहे किंवा जे काही याला विरोध करत आहे, जे एम्प्लॉई लेवलला, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, MSCDCLला असेल किंवा मग सेंट्रल लेवलला, जे भारताच्या लेवलला जे काही फेडरेशन, आपले जे युनियन्स आहे किंवा संघटना आहे, त्यांचे जे अध्यक्ष आहे किंवा त्यांचे जे विरोध करत आहेत किंवा ऑब्व्हियसली ते विरोध करतीलच, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत आहे की जे काही आता नवीन कंपनीज तिथे ॲड होतील किंवा जे काही नवीन कंपनीज तिथे काम करतील आपल्या याच्यामध्ये, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरमध्ये काम करणार आहे, तिथे MSCDCL आणि बाकी पण आहे, तर रिलायन्सला किंवा टाटाला किंवा कोणत्याही याला नवीन कंपनीला जेव्हा तो एरिया देण्यात येईल, तेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर MSCDCLचंच वापरतील. हे अतिशय चुकीचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही तुमचं सबस्टेशन असेल, 33 kV, 132 kV किंवा मग तुमचं 132 kVच्या खाली जे आहे ते, आणि त्यानंतर तुमची जी ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन म्हणजे जी काही 11 kV LT लाईन वगैरे आहे किंवा ट्रान्सफॉर्मर्स आहे, हे सगळ्याचा यूज ते प्रायव्हेट कंपनी करतील. हे अतिशय चुकीचं आहे, कारण खूप वर्षापासून हे MSCDCLनी स्वतः ते तयार केलेलं आहे, स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, तेव्हा कुठं आपल्याला ही सप्लाय एवढा चांगला मिळतो.
अतिशय चांगला मिळतो, आपण काय करतो की निगेटिव्हकडे म्हणजे साधारण 8 दिवसात तुम्ही 2 काय म्हणतात अर्धा तास जरी लाईन गेली तरी तुम्ही आपण एकदम हे करून टाकतो की बा इतकी लाईन गेली, असं आहे तसं आपण शिवीगाळ करतो. परंतु कसं आहे की प्रायव्हेट कंपनीज आल्यावर काय कंडिशन होईल तुम्ही सांगू शकत नाही सध्या, कारण इमर्जन्सी सर्व्हिस आहे इलेक्ट्रिसिटी, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अशा प्रकारचा इतका मोठा निर्णय घेणं हा योग्य नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो, अतिशय जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्या प्रायव्हेट प्लेयर्स येतील, जे प्रायव्हेट कंपनी येतील त्यांना असं रिस्ट्रिक्शन राहणार नाही की तुम्ही कोणता एरिया घ्यायचा कोणता नाही घ्यायचा. आतापर्यंत जर रेकॉर्ड बघितला, आतापर्यंत त्याच्या आधी जे झालेले आहे प्रयोग झालेले आहे, एक 3-4 वर्ष आधीसुद्धा हे प्रयोग झालेले आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की हे जे प्रायव्हेट प्लेयर्स असतात हे फक्त जे एकदम क्रीम एरिया आहे, आपण म्हणतो ना क्रीम एरिया, बटर एरिया, तेच घेतात. म्हणजे जिथून वसुली चांगली आहे, जिथून कलेक्शन चांगलं आहे, जिथे इन्कम चांगलं होते. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल कंझ्युमर असतात, जसं RCI आणि AG असे कंझ्युमरचे टाईप्स आहे MSEDCLमध्ये. तर इंडस्ट्रियल आणि कमर्शियल इथून जास्त इन्कम येतं. ठीक आहे, याच्यावर ते फोकस करतात आणि इथून इन्कम घेतात. ॲग्रिकल्चर आणि बिलो पॉवर्टी लाईन, जे काही बिलो पॉवर्टी लाईनचे हे असते म्हणजे लोकं असतात किंवा जे काही कम्युनिटी असते तिथे त्यांना सबसिडी द्यावं लागते, तिथे त्यांना फॅसिलिटी द्यावं लागते गव्हर्नमेंटकडून. तो एरिया ते घेणार नाही, ते फक्त एरिया घेतील जिथून तुम्हाला चांगलं इन्कम येते, त्यांना चांगलं इन्कम येते. जसं इंडस्ट्रियलमध्ये अतिशय चांगलं इन्कम आहे, सगळ्यात जास्त इन्कम असेल पूर्ण याच्यामध्ये ते इंडस्ट्रियलमध्ये असतं. त्यानंतर कमर्शियल म्हणजे जे काही आपले शॉप्स असतात, दुकानं असतात, तुमचं मार्केट एरिया असतो ते कमर्शियलमध्ये येतात. ठीक आहे, आणि इंडस्ट्रियल. परंतु हा जो एरिया ग्रामीण एरिया आणि आपला बिलो पॉवर्टी एरिया, मग हा एरियात MSEDCLलाच घ्यावा लागेल, त्यांना रिस्ट्रिक्शन राहील कारण ती स्टेट गव्हर्नमेंटची कंपनी आहे. या प्रायव्हेट कंपनीला तर रिस्ट्रिक्शन राहणार नाही. त्याच्यामुळे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आता जी MSEDCLची कंपनी आहे, जसं आपण महाराष्ट्राबद्दल बोलू, MSEDCLची कंपनी आहे, महावितरण आहे, त्याचा जो भार होता आधी तो म्हणजे इथे लॉस व्हायचा ॲग्रिकल्चर आणि बिलो पॉवर्टी लाईनमध्ये लॉस व्हायचा, पण तो लॉस भरून निघायचा इंडस्ट्रियल आणि कमर्शियलमध्ये. तो आता तसं होणार नाही. आता हे तर जो भाग आहे, चांगला भाग आहे, प्रायव्हेट घेतील. यांना ही जी लॉसमध्ये कंपनी आहे ती आणखी लॉसमध्ये जाईल. त्यांचं रेव्हेन्यू जनरेशन अतिशय कमी होईल, रेव्हेन्यू त्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे ही जी लॉसची कंपनी आहे ती आणखी लॉसमध्ये जाईल. की डिस्कॉम सेक्टरला सध्या एक धोका निर्माण झाला आहे किंवा याच्यामध्ये समजा आपल्या महावितरणला एक रिस्क निर्माण झालेली आहे. आता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं आहे की युनियनची प्रयत्न हेच आहे की ही बिल पास व्हायला नको, कारण हे जे बिल पास होणं आहे हे म्हणजे एक माझं मत सांगतो की हे एम्प्लॉईजसाठी तर वाईट आहेच, बाकी कंपनीसाठी वाईट आहे आणि कन्झ्युमरसाठी सुद्धा वाईट आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहे आपल्या महावितरणचे म्हणा किंवा स्टेट डिस्कॉमचे आहे, ज्याचे स्टेट्स आहेत त्यांच्या डिस्कॉमचे जे एम्प्लॉईज आहेत त्याच्यावर काय इफेक्ट होईल, तर आणि रिक्रुटमेंटवर काय इफेक्ट होईल. तर त्यामध्ये कसं आहे मित्रांनो की जर हे बिल पास झालं, पहिलं हे बिल जर पास झालं, एनी केस कधी पण आता होईल किंवा 6 महिन्यांनी होईल, कधी पण होईल, तर त्यामध्ये काय होईल की प्रायव्हेट सेक्टरचं इन्क्लूड होईल. म्हणजे ऑब्व्हियसली ते त्यासाठीच करतात. त्यानंतर काय होईल की ते घेणाऱ्या सगळं अर्बनचा एरिया म्हणजे सिटीचा एरिया, ग्रामीण भागामध्ये ते जाणार नाही, ॲग्रिकल्चर एरियामध्ये ते जाणार नाही. ते घेतील फक्त सिटीचा हायलाइटेड एरिया, जसं पुणे आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे, औरंगाबाद आहे, जे चांगल्या सिटीज आहेत तिथे ते आधी जातील. ते स्टेप बाय स्टेप करतील, आधी जातील, तिथे प्रयोग करतील. त्यांना जर सक्सेस मिळाला किंवा तिथून त्यांचा रेव्हेन्यू चांगला आला तर मग ते पुढे जातील. तर त्याच्यामध्ये काय मित्रांनो, हे जे मेन सिटीमधले जे एम्प्लॉईज आहे MSEDCLचे किंवा जे काही तुमच्या स्टेट डिस्कॉम कंपनीचे, त्यांना एक तर ते ग्रामीणमध्ये शिफ्ट करतील. ते म्हणजे कोण, कंपनी ग्रामीणमध्ये घेतील त्या एम्प्लॉईजला. ठीक आहे, परंतु ग्रामीणमध्ये इतकी वॅकन्सी नाही आहे, इतके पोस्ट वॅकंट नाही आहे, त्यामुळे ते इतक्या एम्प्लॉईजला टाकतील कुठे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सध्याच्या कंडिशनमध्ये 70 ते 75-77 हजार परमनंट एम्प्लॉई आहे MSEDCLमध्ये आणि 30-40 हजार हे आउटसोर्सिंग आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हे जे 1 लाख एम्प्लॉई आहे अंदाजे, तर त्यांना ते इतकं 1 लाखपैकी जर 30-40 हजार जरी अर्बनमधले असले तर हे 30-40 हजार ते ग्रामीणमध्ये टाकतील कसं. इतके जण कुठे ॲडजस्ट करणार आहे, हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मग ते एम्प्लॉईजला एक ऑप्शन राहील, ते व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या किंवा मग तुम्ही जे काय स्वतःहून रिझाईन करा, आम्ही तुम्हाला चांगले बेनिफिट्स देऊ, असं कंपनी त्यांना सजेस्ट करू शकते. कारण इतक्या एम्प्लॉईजला कंपनी ठेवू शकत नाही. ऑलरेडी कंपनी लॉसमध्ये आहे, त्याच्यानंतर परत लॉसमध्ये जाईल आणि मग इतक्या एम्प्लॉईजला ॲडजस्ट करणं होणार नाही. तर ही अशी सिच्युएशन येऊ शकते मित्रांनो, ही अशी सिच्युएशन यायला नको. त्यासाठी हे बिल पास व्हायला नको. एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे त्यांच्याच जॉबला तिथे रिस्क राहील, तर नवीन एम्प्लॉई हे परत तिथे एकदा बिल पास झालं की नवीन एम्प्लॉईजची जे काही नवीन रिक्रुटमेंट आहे ते निघणार नाही. ते कोणतेही पोस्टचं असो, ते नॉन टेक असो की टेक्निकल असो, हे रिक्रुटमेंट निघणार नाही जर हे बिल पास झालं तर. याच्या पुढे आता कसं असते की आता यांना कसं असते की जे आता सध्या कंपनी आहे त्यांना कंपनी चालवायची, एम्प्लॉईची गरज आहे, टेक्निशियनची गरज आहे, इंजिनियर्सची गरज आहे, त्याच्यामुळे ते भरती करतातच. त्यांना थोडी माहिती आहे की पुढे काय, कारण की प्रायव्हेटायझेशन हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे प्रयत्न सुरू आहे. 2014 पासून जास्त प्रयत्न सुरू आहे. MD पासून जे सुरुवात होते हायर पोस्ट, तर तिथून ते प्रयत्न असे करतात की ही कंपनी चालली पाहिजे आणि लॉसमधून बाहेर निघाली पाहिजे. हे प्रयत्न मागच्या 2 वर्षापासून खूप जास्त प्रमाणात सुरू आहे.
परंतु जर वरच्या सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवलं असेल की प्रायव्हेटमध्ये टाकायचीच, तर मग हे लोक काय करणार आहे? तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. मी जास्तीत जास्त माहिती सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु प्रत्येक पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आता पुढे काय डिसिजन होते ते आपल्याला कळेलच. आजचा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी वाटला असेल, आवडला असेल, काहीतरी माहिती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरच्यावर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.